नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. उद्धव ठाकरे यांनी डॉक्टर तरुणीच्या कुटुंबियांशी चर्चा केली आहे. उद्धव ठाकरे यांनी फोनवरून संपर्क साधलाय. न्यायाच्या लढाईमध्ये सोबत असल्याची उद्धव ठाकरे यांनी ग्वाही दिली आहे. तर न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाईसाठी पाठिंबा सुद्धा दर्शवलाय. फलटण प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी फोनवरून या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांशी संवाद साधलेला आहे आणि न्यायाच्या लढाईत सोबत असल्याचं सुद्धा म्हटलंय. या लढाईमध्ये न्यायालयीन आणि रस्त्याच्या दोन्ही लढाईमध्ये आम्ही सोबत आहोत असा पाठिंबा सुद्धा उद्धव ठाकरे यांनी दर्शवलाय. फलटण डॉक्टर तरुणीच्या कुटुंबियांशी त्यांनी चर्चा केली आहे. फोनवरून हा संवाद साधलाय. तर फलटण डॉक्टर प्रकरणी अनेक आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. सुषमा अंधारे यांनी अनेक आरोप केलेले आहेत. निंबाळकर यांच्यावर अनेक आरोप केलेले आहेत. ही आत्महत्या नव्हे तर हत्या असं सुद्धा म्हटले. काही पुरावे सुद्धा सादर केलेले आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा फलटण महिला डॉक्टर यांच्या कुटुंबियांशी संवाद साधलाय. तपासाचे अधिकारी आहेत ते शहर पोलीस स्टेशनचेच आहेत. कसेही असतील तरी ते फलटण आणि सातारामध्येच इन्व्हॉल्व्ह झालेले लोक आहेत आणि पोलीस आहेत. हा महत्वाचा प्रश्न आहे. तर त्यामुळे आमची जी मागणी आहे साहेब तुमच्याकडे की याची जी तपासणी आहे जी उच्चस्तरीय जे न्यायालय त्याचे निवृत्त न्यायाधीश पाहिजे आणि त्यांच्या अंडर एक उच्चस्तरीय समिती स्थापन झाली पाहिजे याच्या तपासासाठी. आणि दुसरी जी मागणी आहे हो, आणि साहेब दुसरं एक महत्वाचा मुद्दा आहे की याचं जे प्रकरण आहे ते फलटण कोर्ट किंवा सातारा कोर्टमध्ये त्यांच्या नियमानुसार ते म्हणतायत. पण इथे जो बाकी गोष्टीचा आपण कन्सिडर करतोय आणि जे सगळं काही संशयास्पद घडतंय आणि ज्या गोष्टीमध्ये वारंवार समजा असं जाणून दिलं जाते की आपण यामध्ये तुम्हाला न्यायच मिळून नाही देणार असं थोडक्यात. तर त्यामुळे आमची अशी पण एक मागणी आहे की कोल्हापूर हायकोर्टकडे हे प्रकरण बेंच करण्यात यावं आणि त्यामुळे आम्हाला आमच्या बहिणीला आणि महाराष्ट्राच्या लेकीला न्याय मिळेल. कारण जर हे प्रकरण तिथे राहिलं साहेब तर न्याय मिळणार नाही हे कन्फर्म आहे. आणि चौकशीच्या कक्षामध्ये पूर्ण काय बोला ना साहेब. आता सध्या आम्ही एक वकील आहेत साताऱ्याचे समजा त्यांच्याशी बोललोय. पण जर सर तुमच्या याच्यानुसार जर असेल कोणी तर तसे तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता. हो आहेत. तर उद्धव ठाकरे यांनी महिला डॉक्टरच्या कुटुंबियांशी संवाद साधलेला आहे. त्यांच्या मागण्या काय आहेत त्या समजून घेतलेल्या आहेत. महिला डॉक्टरच्या कुटुंबियांनी या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि लेकीला न्याय मिळावा अशी मागणी केलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी फोनवरून हा संवाद साधलाय. सुषमा अंधारे यांनी या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळेस उद्धव ठाकरे यांनी फोनवरून या कुटुंबियांशी संवाद साधला. न्यायाच्या लढाईमध्ये सोबत असल्याची ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. दरम्यान या प्रकरणी आता वातावरण तापलेलं आहे. अनेक आरोप प्रत्यारोप हे केले जात आहेत. सुषमा अंधारे यांनी एकामागे एक अनेक पत्रकार परिषद घेत या संदर्भात अनेक आरोप केलेले आहेत. काही पुरावे सुद्धा सादर केलेत. नाईक निंबाळकर यांच्यावर काही आरोप केलेले आहेत. त्याला आता नाईक निंबाळकर यांनी सुद्धा प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी या कुटुंबियांशी संवाद साधला आहे.